विरारच्या गणपती मंदिर परिसराजवळील पूनम आकांक्षा इमारतीत बुधवारी दुपारी एका तरुणानं आपल्या प्रेयसीची आणि तिच्या आईची निर्घृणपणे हत्या केली। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। स्थानिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे। त्या तरुणानं स्वतःही गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। या हृदयद्रावक घटनेमुळे विरार परिसरात सध्या एकच खळबळ उडाली आहे। मात्र ही हत्या नेमकी का करण्यात आली, यामागचं नेमकं कारण काय, हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। मुंबईजवळील विरारमधून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। प्रेम संबंधाला विरोध झाल्याच्या रागातून एका विकृत तरुणानं प्रेयसी आणि तिच्या आईची चाकूने निर्दयपणे हत्या केली। दोघांवर चाकू हल्ला केल्यानंतर या विकृतानं स्वतःवर सुद्धा ब्लेडने वार केले। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे आणि नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। मिळालेल्या माहितीनुसार नालासोपारा येथील मोरेगावात राहत असलेल्या शिवम उपाध्याय याचे प्रेयसी नॅन्सी मिश्रासोबत प्रेम संबंध होते। आपल्या लग्नाची चर्चा करण्यासाठी विरार पश्चिम येथील पूनम आकांक्षा इमारतीत सदनिका क्रमांक 301 मध्ये तो आला। तिथे त्याने प्रेयसी नॅन्सी आणि तिची आई सरिता मिश्रा उपस्थित होत्या। आईने लग्नाला विरोध केल्यावर तिघांमध्ये जोरदार वाद झाला असं सांगण्यात येते। वाद विकोपाला गेला आणि आरोपी शिवमनं पूर्वनियोजित कटाचा भाग म्हणून फ्लॅटचा दरवाजा आतून बंद केला आणि घरातील चाकूनं आई आणि मुलीवर निर्घृणपणे हल्ला केला। या हल्ल्यात दोघींवरही अनेक वेळा वार करण्यात आले, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर आरोपीनं ब्लेडनं स्वतःचा गळा कापून स्वतःलाही जखमी केलं। घटनेदरम्यान फ्लॅटमध्ये जोरदार झटापट झाली, ज्यामुळे खिडकीची काचही फुटली। गोंधळ ऐकून जवळच्या लोकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। घटनास्थळी पोहोचलेल्या बोळिंज पोलिसांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलाच्या पथकाला बोलावलं। अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीनं खिडकीतून फ्लॅटचा दरवाजा उघडण्यात आला। पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला, तर जखमी आरोपीला तात्काळ जवळच्या संजीवनी रुग्णालयात नेण्यात आले। त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येते। मागील 2 वर्षांपासून आरोपी शिवम आणि नॅन्सी यांच्यात प्रेमसंबंध होते आणि या नात्याला लग्नाचं स्वरूप देण्यासाठी आरोपी हा रात्री आपल्या नातेवाईकांसह नॅन्सीच्या घरी गेला होता। मात्र या विवाहाला नॅन्सीच्या आईने विरोध दर्शवला आणि नॅन्सीने सुद्धा लग्नाला नकार दिला। याच रागातून संतप्त झालेल्या आरोपीनं बुधवारी दुपारी 12:30च्या सुमारास धारधार हत्यार घेऊन नॅन्सीच्या घरात प्रवेश केला आणि नॅन्सी आणि तिच्या आईवर सपासप वार करत त्यांची हत्या केली। पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह पुढील तपासासाठी शवविच्छेदनास पाठवले आहेत। या दुहेरी हत्येमागील नेमकं कारण शोधण्याचं काम सुरू आहे। बोळिंज पोलिसांनी या प्रकरणी दुहेरी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। प्राथमिक तपासात एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। तरी या दुहेरी हत्येमागील नेमकं कारण शोधण्याचं काम आता पोलीस करतायत। काय सांगाल, हत्येचं प्रकरण समोर नेमकी काय घटना होती? आज बोळिंज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खुनाची घटना घडली असून त्याची प्राथमिक माहिती अशी आहे की त्यामध्ये जो आरोपी आहे, आरोपी आणि मुलीचे 2 वर्षापासून प्रेम प्रकरण होते आणि तो तिच्याशी लग्न करण्याची त्याची इच्छा होती, परंतु मुलीच्या आईने आणि घरच्यांनी लग्नास नकार दिला। या रागातून आरोपीने आज रोजी त्या मुलीची आणि तिच्या आईची चाकूने वार करून हत्या केलेली आहे व स्वतः ब्लेडनी स्वतःचा गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांच्यावरती कोणते कलमाखाली गुन्हा दाखल केलेला आहे? आपण आज रोजी खुनाचा गुन्हा 103(1) अन्वये दाखल केला असून आरोपी त्यातला जखमी आहे आणि तो जे हॉस्पिटल येथे त्याला उपचाराकरिता। आरोपीचं बॅकग्राऊंड काय आहे? आरोपीचं 10वी पर्यंत शिक्षण झालेलं असून तो एका दुकानात काम करतो। सर, आता आरोपीची प्रकृती कशी आहे, काय? आरोपीची प्रकृती स्थिर असून जे हॉस्पिटलला त्याचा उपचार सुरू आहे।